आरोप करत असताना कोणाच्याही याच्यावर चुकीचे डाग लागतील अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये ही आमची अपेक्षा आहे। आणि जर पालकमंत्री डिक्लेअर व्हायचे असते तर ते कधीच झाले असते। ह्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊनच पालकमंत्री पुढे डिक्लेअर करावे म्हणून दोघंच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद थांबलेले आहे। जरी हा रोष असला तरी हे तिघ नेत्यांचा तो अधिकार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शांतता घेतली पाहिजे असं मला वाटतं। हे बघा, काल पण मी बोललो होतो की काल त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलं, आमच्या योजनेचं नाव घेतलं। ऑलरेडी यवतमाळ ही योजना ही UD कडनं राबवली गेली होती आणि त्या काळामध्ये तर मी राज्यमंत्री सहकार होतो। त्याच्यानंतर त्यांनी हा जो आरोप केला तो शिंदे साहेबांना केला। यवतमाळच्या योजनेचं काम पूर्ण झालंय, त्याचं पाणी पण सुरू झालंय, फक्त कोर्टाच्या काही गोष्टींमुळे त्या गोष्टी थांबलेल्या आहेत। त्यामुळे माझं तरी अशी त्यांना विनंती आहे की तुम्ही आरोप करत असताना, एक विरोधी पक्षनेते होते, तुम्ही मंत्री होतात, आरोप करत असताना कोणाच्याही याच्यावर चुकीचे डाग लागतील अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये ही आमची अपेक्षा आहे। पण काल त्यांनी म्हणजे आताताईपणा झाला असं म्हणता येईल की त्या प्रतिज्ञापत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता। त्या काळचे मुख्यमंत्री असा उल्लेख असताना त्यांनी एकनाथ शिंदेवरती त्यांनी कागद नीट वाचायला पाहिजे होता, त्यांच्या PAने काय OSDने काय दिलेलं आहे हे वाचायला पाहिजे होतं आणि मग नंतर आरोप करायला पाहिजे होता। मला तरी असं वाटतं ही अपूर्ण माहिती असल्यामुळे अति उत्साहामध्ये त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे। आपल्या पक्षातले जे सहकारी आहेत आणि सुनील तटकरे आहेत यांच्यामध्ये एक शाब्दिक वॉर रक्तदाब होतोय। आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी त्यांना सुतारवाडीचे औरंगजेब म्हटलंय। हे बघा, असे वार होणे चुकीचं आहे। तिघ पक्षांचं हे सरकार आहे, सामंजस्याने काही गोष्टी झाल्या पाहिजे आणि जर पालकमंत्री डिक्लेअर व्हायचे असते तर ते कधीच झाले असते। ह्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊनच पालकमंत्री पुढे डिक्लेअर करावे म्हणून दोघंच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद थांबलेले आहे। त्यामुळे आमदारांचा जरी हा रोष असला तरी हे तिघ नेत्यांचा तो अधिकार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शांतता घेतली पाहिजे असं मला वाटतं। 2-3 महिने झाले हा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तरी असं एक पालकमंत्री पद नसणं आणि आपला दावा असताना देखील आपल्या मागणीला योग्य तो प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडनं न मिळणं, त्याला कसं बघता तुम्ही? कारण तुमचेच आमदार सर्वाधिक आहे रायगड जिल्ह्यात आणि होत नाही आहे अजूनपर्यंत। 3 पार्टनर असल्यामुळे या गोष्टी घडणारच आहे, त्यामुळे योग्य ते निर्णय अधिवेशनाच्या पूर्वी घेण्याचं तिघ नेत्यांनी बैठकीमध्ये ठरवलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। त्याच्यावर निर्णय होईल। पण औरंगजेब या शब्दावरून अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं, त्यांच्यावर कारवाई झाली। आता आपल्याच सत्ताधारी पक्षातल्या, आपल्या सहयोगी पक्षातल्या एखाद्या नेत्याला औरंगजेब म्हणणं याचं समर्थन तुम्ही कराल का? मी काय म्हणतोय, असं बोलणं उचित नाहीये। समंजस्याने या गोष्टी झाल्या पाहिजे। मी पहिलेही तेच म्हटलं, आताही तेच सांगतोय, आम्ही आमच्या आमदारांना समज घालू।